कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 11वा. आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल, तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकत रहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. अण्णा गेले. दुसऱ्या दिवशी श्रीधर आला. अण्णा जाण्याचा लवलेश त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. काल फोन घेतला नाहीस, ती बोलली नाही. फोन बंद केलास, तिनं नजर उचलूनही पाहिलं नाही. मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय, ती गप्प. मी काय म्हणतोय, ती जणू बहिरी झाली होती. आटप, बॅग घे, आपणाला निघावं लागेल. आता निघालो तरी रात्र होईल पोचायला. मी येऊ शकणार नाही. नजर खाली ठेवून ती शांतपणे म्हणाली. का? अण्णा जाऊन एक दिवस सुद्धा झालेला नाही. कोण अण्णा? काय संबंध त्यांच्याशी आपला? आता तिला राहवलं नाही. तिनं नजरेला नजर दिली. आपला काय संबंध? लग्न झालं असलं तरी मना शरीराशी आपलं नातं जोडलं गेलं आहे का? नाही. मंजुश्री, एक रात्र तुमच्या घरात होते मी. आधार दिला नाही की विश्वास दिला नाही. अण्णांच्या बरोबर मी महिनाभर राहिले आणि इथं इथं सर्व दुःखात असताना मी येऊ? तिचा अवतार पाहून त्यानं थोडंसं नरम व्हायचं ठरवलं. इथल्यापेक्षा तुला चांगली संधी मी देईन. 110% हे बघ, महिन्याला कोटीचा फायदा आहे. तुझं समाजसेवेचं क्वालिफिकेशन, माझं MBA, दोघं मिळून सरकार आणि समाजाला ओरबडण खाऊ, असंच ना? हे बघ, हे बघ, मला ते शक्य नाही. तिच्या डोळ्यातील आगीला तो नजर देऊ शकला नाही. क्षणभर त्याने विचार केला. आपला नवरेपणा अंगलट येईल. तो शांत झाला. समंजस नवऱ्याप्रमाणे म्हणाला, मंजुश्री, मी जरा घाईच करतोय, असं मला वाटतंय. चुकलंच माझं. किमान दशक्रिया विधीपर्यंत तरी तुला चल म्हणायला नको होतं. तो उठला, बाहेर पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडेही तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामाला लागली. मंजुश्रीने आश्रमातील सर्वांना कामाला लावलं. मोजून माणसं किती? मंजुश्री, रामदास, पंढरी आणि दोघं, एकूण 5 जण. त्या चौघांना तिनं स्पष्ट बजावलं. अण्णांच्या जीवनाचा आदर्श ही आपली प्रेरणा आहे. ते जाण्यानं आपण खचलो, त्यांचं कार्य मध्येच सोडलं तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. धावा होण्याची आपण वाट पाहायची नाही. आपण अण्णांच्या कामाला लागायचं आहे. भिकाई वस्ती, धावडवाडी या ठिकाणी आपली आवश्यकता आहे. आपण थांबून जमणार नाही. मंजुश्रीचं काम चालू होतं. पंढरी, रामदास, नवी शक्ती त्यात तिला लाभली होती. मंजुश्री आजचा मंजुश्री आता चालण्यात, डोंगर चढण्यात, दुर्गम भागात फिरण्यात मागं नव्हती. इच्छाशक्ती आणि कार्याच्या धुंदीनं तिला सक्षम केलं होतं. मध्येच एक दोनदा श्रीधरचा फोन आला. तिनं घेतला नाही. तिसऱ्यांदा तिनं मोबाईलचं कार्डच बदलून टाकलं. भिकाई वस्तीवरून ती आश्रमावर आली, तर श्रीधर तिची वाट पाहत बसला होता. तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ती आपल्या कामात गर्क होती. श्रीधर बसून. ती त्याच्यापुढे दुर्लक्ष करून पुढे निघाली. हा उठला. समोर उभा राहिला. बोल. ती जाणून बुजून एकेरी शब्दात बोलली. केव्हा निघायचं आपण? तू केव्हा येतोयस इथं राहण्यासाठी? तिचा प्रश्न त्याला होता.
इथं इथं तुझी खूप आवश्यकता आहे. मला तुझी खूप मदत होईल. हे बघ, इथं राहणं मला शक्य नाही आणि मला इथून निघणं शक्य नाही. त्याचा मेंदू हलला, पण त्याने मोठ्या प्रयत्नानं संयम पाळला. "मंजू, मला तू जरा समजून घे." हे बघ, समजून घेण्यात एकदा चूक झालेली आहे. "मंजू प्लीज." "श्रीधर, समाजसेवा करायची आहे ना? करतेच आहे ना मी इथं." "मंजुश्री, मला तुझी समाजसेवा नको. तू, फक्त तू हवी आहेस." जाहिरात विसरलास? त्या जाहिरातीच्या समर्थनार्थ केलेला युक्तिवाद विसरलास? मंजुश्री, मी सारं विसरलेलो आहे. मला केवळ पत्नी म्हणून तू हवी आहेस. केवळ केवळ माझा संसार केलास तरी म्हणजे म्हणजे केवळ तुझी सेवा? तसं म्हण हवं तर. मंजू, मंजू, माझं तुझ्यावर प्रेम. हे बघ, विटंबना करू नको त्या प्रेम शब्दाची. आत्तापर्यंत उतू गेलेलं प्रेम पाहिलं नाही, की अनुभवलं नाही मी. लग्न झाल्या-झाल्या तुझ्या प्रेमानं बाहेर काढलं मला. अलीकडे केलेल्या फोनशिवाय फोन केला नाहीस. कुठं आहेस? कुठं असेल? कुठं गेली? तू जाणून घेतलं नाहीस. मी फोन केला तर कोरडं बोललास. मंजू, माझं चुकलं गं. हे बघ, दुरुस्तीला संधी देते. या दुर्गम भागात खरंच तुझी आवश्यकता आहे. अगं, मी इथं राहणं शक्य नाही. अरे, डोंगरदऱ्या फिरताना तू माझ्या साथीला हवा आहेस. मंजुश्री, मी नाही करू शकणार ते. तर मग तुझ्या माझ्या वाटा वेगळ्या आहेत. मंजू, मंजू अगं, आपलं लग्न झालंय. लग्न? अरे, लग्न झाल्यानं तू मला काय दिलंयस? गळ्यातलं मंगळसूत्र, ते मी केव्हाच आदिवासींच्या औषधासाठी मोडलंय. मंजू, इथं मला सर्व मंजुश्री ताई म्हणतात. अगं, माझा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. तिनं पाय उचलले, निघून गेली. पुढच्या कामाला तिनं झोकून घेतलं. श्रीधर कधी गेला याची माहितीही तिनं घेतली नाही. दिवस कुठल्या कुठं सरला, पण रात्र वैरीण झाली. दोन मनांपैकी एक मन कामात असताना गुरगुरत नाही. चिमटे काढत नाही, भांडत नाही. पण पण निवांतपणा मिळाला, की त्याला चेव येतो. रात्री मंजुश्री आडवी झाली आणि दुसरं मन पहिल्या मनाला विचारू लागलं, "काय गं? वागलीस ते बरोबर होतं का?" "होतं. नवरा होता तुझा तो. आदिवासी आश्रमावर आला तरी जेवू खाऊ घातल्याशिवाय तू जाऊ देत नाहीस. कसला कोणता धर्म पाळलास तू मग? त्याने आजपर्यंत कोणता धर्म पाळला? 7 फेरे नवऱ्यामागे मारलेत पाहिजेत का? पत्नीमागे का फिरू नये त्यानं? तू फेरे मारणार आहेस का? मार. बघू तुझी हिंमत. ए, मला भीती दाखवतोस? अगं, तू शेवटी स्त्री आहेस. भावनेच्या आहारी जाऊन तू शिवधनुष्य उचलू पाहतेयस. अण्णा शेवटी पुरुष होते. तू स्त्री आहेस. स्त्री तुलनेनं कशात कमी पडते? पुरुषांपेक्षा स्त्री अधिक कष्टाळू असते, संवेदनशील असते, भावनाप्रधान असते. सेवा सुश्रुतेत ती तरबेज असते. अगं, शारीरिक क्षमता, ए, त्या क्षमतेची किती दिवस भीती दाखवणार आहेस? या भूमीत राज्य राखणाऱ्या कमी महिला आहेत का? हो, तुलनेनं फारच कमी. कदाचित त्यातली मी एक असेन. अगं, केवळ विंचू तुझ्यासाठी पुरं आहे. साप, वन्य हिंस्र प्राणी. मंजुश्रीच्या अंगावर काटा आला. तो पाहून दुसऱ्या मनाने हातात हंटर घेतला.
स्त्रीने उंबरठ्यात आपलं विश्व उभं करायचं असतं. फार तर शाळेत शिक्षिका व्हावं, दवाखान्यात नर्स व्हावं, दाई व्हावं, रांधावं, उष्टी काढावीत. मंजुश्री अबोल झाली. दुसरं मन दुसरं मन हसत राहिलं. मंजुश्री, स्त्रीनं मुलांना पोटात वाढवावं, प्रसूतीच्या वेदना सहन कराव्यात, नवा जीव जन्माला घालावा. मंजुश्री कूस बदलत राहिली. दुसऱ्या मनाच्या हास्याचा प्रतिध्वनी रक्तात रक्तात मिसळून गेला होता. कितीतरी वेळ ती तशीच पडून होती. जणू ती हारली होती. भान वरमी लागला होता. आता परत फिरणं. मादी विस्तवाचे चटके, तव्याचे चटके, मुलांना जन्म, केवळ केवळ दास्यत्व. उषःकाल होता होता. पहिले मन खुदकन हसलं. मंजुश्रीच्या कानात कुजबुजलं. तुझा उंबरठा पृथ्वीच्या कक्षेबाहेर आहे. संपूर्ण आकाशात तुझे विश्व आहे. तू जन्मदात्री आहेस, तू रक्षण करती आहेस. प्रसंगी शस्त्रधारी आहेस. तू लक्ष्मी आहेस, तू सरस्वती आहेस. शिक्षिका होणं म्हणजे कमी आहे का? ज्ञानदात्री होणं, रोग्यांची सेवा म्हणजे पूर्वजन्माची तू वाटेकरी होणं. उठ, उठ, उषः काल झाला आहे. कामाला लाग. पहाटे लवकर उठून रात्री सर्वांना झोप लागेपर्यंत महिलांची तू प्रतिनिधी आहेस. कामाला लाग. उठ. मंजुश्री उठून बसली. वेगळं तेज तिच्यात संचारलं होतं. नवसंजीवनी रक्तात दौडत होती. आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिनं निर्णय घेतला. शिक्षणाशिवाय क्रांती नाही म्हणून ज्ञानगंगा पहिली या भागात आणायची तिनं निर्णय झाला. पण कार्यवाही कोण करणार? आश्रमात माणसं केवळ 5. गंगाजळी शून्य. आशेचा लवलेश नाही, मदतीचा हात नाही. कुणी गॉडफादर पाठीशी नाही. निर्णय उत्तम. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षणाने आरोग्याचा प्रश्न सुटेल, आरोग्याच्या सवयी लागतील. शिक्षणाने शेती करता येईल, अंधश्रद्धा नष्ट होईल. वैज्ञानिक दृष्टिकोन येईल. जगातील घडामोडी ज्ञात होतील. शिक्षणाशिवाय काहीही करता येणं शक्य नव्हतं. ती पंचायत समितीत गेली. गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची एकत्र मीटिंग करावयाची इच्छा व्यक्त केली. मी आश्रमातून आले आहे, अशी सुरुवात करून अण्णांचं कार्य पुढं चालू ठेवण्याची इच्छा तिने व्यक्त केली. अण्णा आश्रम याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यांना असण्याचं कारण पण नव्हतं. सरकारी अधिकारी सदर 3 वर्षांनी जागा, काम बदलणारी माणसं. जेथे येतात तिथं काम करतात, पाट्या टाकतात. 3 वर्षांनी नव्या गावी जातात. मंजुश्रीने थोडक्यात दुर्गम भागाचं वर्णन केलं. गट शिक्षणाधिकारी सवाखंडे म्हणाले, आम्ही काय करू शकतो? तिथे अधिकृत शाळा आहेत, शिक्षक नेमलेले आहेत. ते झटकन मोकळे झाले. तशी मंजुश्री म्हणाली, त्या भागात ती गेले 4-4.5 महिने फिरते. मला कोणत्याच गावी शाळेची इमारत दिसली नाही की शिक्षक भेटले नाहीत. मॅडम, इमारती बांधल्याच नाही तर दिसणार कशा? तेच मला म्हणायचं आहे. कशासाठी लाखो रुपये खर्च करायचे? वाडी वस्तीवर विद्यार्थी संख्या 3-4 फार तर 5-6. हो, पण त्यांना शिक्षणाचा हक्क नाही? आहे ना. पण ती 3-4 मुलं तरी शाळेत आली पाहिजेत ना. हे पहा, ते काम शिक्षकांचं नाही का? शिक्षक? शिक्षक त्या भागात जायला तयार आहेत का? जायचं तर राहायचं कुठं? मांडवत? जाळीत? गुहीत? की खोपा टाकून? मॅडम, हिंस्र प्राणी आणि साप, कीटक यांचं भय असतंच की त्यांना. आम्ही प्रत्येक गावी शिक्षक नेमलेला आहे. पण ते जाऊच शकत नाहीत. अहो, पगार त्या शाळेच्या रेकॉर्डवर निघत असेल की. नाही, नेमणूक दाखवावीच लागते. आत्ता कुठं काम करतायत ते? काही तालुका ऑफिसमध्ये आहेत.
काही मोठ्या शाळेत सामावून घेतले आहेत. त्यातले मला 10 शिक्षक द्या. एक शिक्षक येण्यास तयार होणार नाही. मी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करते. कुठं? त्या भागात? हो. शक्य होणार नाही ते. का? मी त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करते. अहो, बंगला बांधून दिला तरी कोणी तयार होणार नाही. हे पहा, ते तयार होणार नाहीत हे तुम्ही कसे म्हणतात? अहो, मला अनुभव आहे ना, मॅडम. मला अनुभव आहे. सवाखंडे साहेब, तुम्हाला अनुभव आहे. पण मी त्या शिक्षकांशी बोलू का? हे बघा, एक सुद्धा तयार व्हायचा नाही. अहो, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? हे पहा, मला दुसरी कामं नाहीत का? हां? अहो, हेही काम तुमचंच आहे. याचा अर्थ मला माझं काम शिकवायला आला आहात की तुम्ही. सवाखंडे साहेब, तुम्ही रागात का येतात? मॅडमची इच्छा आहे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि जादाचे बरेचसे शिक्षक इथंच तर आहेत. बोलवा त्यांना. गटविकास अधिकारी शामराव रांजणे बोलले. सवाखंडेंना पर्याय राहिला नाही. त्यांनी शिपाई पाठवला. अर्ध्या तासात 14 शिक्षक तिथं आले. सवाखंडे गुरगुरले. "बोला मॅडम, तुम्हीच बोला. आम्ही ऐकण्याचं काम करतो." मंजुश्री त्यांना विश्वासात घेत म्हणाली, "दुर्गम भागात शाळावर तुमची नेमणूक आहे. पगार मात्र तुम्ही इथं घेत आहात. तसं पाहिलं गेलं तर त्या भागातील विद्यार्थी आणि नागरिक यांना तुमच्या मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. मी तुमच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यास तयार आहे. हो, मला माहीत आहे. याशिवाय अनेक अडचणी त्या भागात आहेत. पण पण एक चांगलं काम म्हणून तुमच्यापैकी 10 शिक्षक मला हवे आहेत. बोला, कोण-कोण येण्यास तयार आहात?" पटकन एक शिक्षक उठले. मी जाऊ शकणार नाही. साहेबांना माहीत आहे, माझी 2 मुलं आहेत. या शहरात इंग्रजी मीडियमच्या शाळेत आहेत. त्या आदिवासींना शिकवून माझी मुलं आदिवासी करू का? ते खाली बसतात ना बसतात, तोच दुसरे शिक्षक उठले. "साहेब, तुम्हाला माहीत आहे माझी तब्येत ठीक नसती. मला रोज डॉक्टरकडून इंजेक्शन घ्यावं लागतं." तसा तिसरा शिक्षक उठला. तो तावातावानेच म्हणाला, "मी अजिबात जाऊ शकत नाही. माझ्या मिसेसला तिथलं हवामान अजिबात मानवणार नाही. पत्नीला सोडून मी अजिबात राहू शकणार नाही." चौथा बोलायला उभा राहणार, तोच 5वा उभा राहिला. त्याने शेतीवाडीची अडचण सांगितली. 14 जणांनी 14 कारणं दिली. तसे सवाखंडे उत्साहाने म्हणाले, "पाहिलत ना? मी काय म्हणलो होतो? हां? मॅडम." सवाखंडे, या 14ही शिक्षकांचे राजीनामे घ्या. नाहीतर सस्पेंड करा. आजारी आहे त्याला अनफिट ठरवा. बायकोची काळजी आहे त्याला बायकोचा दास बनवा. शेती करू इच्छित इच्छित शिक्षकाला उत्तम शेती करायला संधी द्या. इंग्रजी माध्यमात शिकवणाऱ्या मुलाच्या पालकांना पूर्ण वेळ स्वतःच्या मुलांकडे वेळ देण्यास द्या. मला 14च्या 14 जणांचे राजीनामे नाहीतर सस्पेन्सच्या ऑर्डर्स हव्या आहेत. अहो, श्यामराजने उठले आणि निघाले आणि जाता जाता म्हणाले, "सव्वाखंडे, शासनाचा पगार घेऊन स्वतःची कामं करण्याची त्यांची हौस त्यांना भागवू द्या. 5च्या आत रिपोर्ट मला हवाय. कोणाही काका, नाना, बाबा, दादा, भाऊंचा फोन, दडपण आलं आणि तुम्ही कुचराई केली, तर तुमचाही राजीनामा डायरेक्टरकडे पाठवून देण्यासाठी तयार ठेवा." श्यामराजने बाहेर पडले. शिक्षकांच्या पेक्षा सवाखंडेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ते फार वेळ पाहणे मंजुश्रीला शक्य झालं नाही. ती निघणार, तोच एक शिक्षक हात जोडून पुढे म्हणाले, "मॅडम, मला नोकरीची आवश्यकता आहे. मी डी-एड होऊन 2 वर्ष घरी होतो. अहो, आता कुठेतरी नोकरी लागली. मी एका पायावर तयार आहे याला तुमच्याबरोबर." अहो, एक करता 14 जणांनी येण्याचं मान्य केलं. त्यापैकी तरुण 10 शिक्षकांची मंजुश्रीने निवड केली. त्या 10 जणांना घेऊन ती श्याम रांजणेंच्या केबिनमध्ये गेली.
"सर, हे 10 शिक्षक मला हवे आहेत. त्यांची तयारी आहे. त्यांचा पगार शासन देईल. मी त्यांच्या जेवणा-खाणं राहण्याची सोय करीन." "हो, हो, हो, हो. बसा हो मॅडम, बसा." मंजुश्री बसली. ते 10 शिक्षक उभे होते. "अहो, तुम्हीही बसा ना." शिक्षक बसले. "मॅडम, तुमची योजना जाणून घेण्याची माझी इच्छा आहे." "थँक सर." असं म्हणत ती बोलू लागली. दुर्गम भागातील वाड्या वस्त्या, मुख्य गावे शहरापासून किमान 25 ते 100 किलोमीटर अंतरावर आहेत. दुर्गम भाग, त्यात निसर्गाची अवकृपा, दळणवळणाची गैरसोय. त्यामुळे या भागात वाड्या वस्त्या आहेत. तेथील लोक आजही अतिशय दयनीय जीवन जगतायत. आरोग्याच्या सुविधा नाहीत, शेती कशी करतात त्यांना ज्ञात नाही. जनावरे मारून खाणं, कंदमुळं, झाडपाला, फळे खाणे आणि जगणे एवढंच त्यांना माहीत आहे. माझ्या अंदाजानुसार 100 वर्षापूर्वी त्यांची लोकसंख्या होती. 100 वर्षापूर्वी त्यांची लोकसंख्या होती, त्यात आता घटच झालेली असेल. कारण कुपोषण, जंगली प्राण्यांचे हल्ले, विषारी प्राण्यांचे दंश. अहो, अण्णांनी या भागात काम केलं. गेल्या 10 वर्षापासून अधिक काळ ते खपले, पण प्रगतीत गती नाही. मी विचार केला, जर क्रांतीच करायची असेल, तर शिक्षणासारखं शस्त्र नाही. शिक्षण द्यायचे तर शिक्षक हवेत. म्हणून इथपर्यंत आले. मी तुमचं मनापासून आभारी आहे. कल्पनेपेक्षा अधिक अधिक पदरी पडलं माझ्या. बरं, ठीक आहे. शाळा इमारतीचं काय करणार आहात? 10-12 वाड्या वस्त्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी बांबू, गवत, झाडपाल्यांची इमारत उभारणार आहे. तिथंच या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करणार आहे. विद्यार्थ्यांच्या वस्तीचं काय? होय सर, पर्याय नाही. या शाळेपासून एवढ्या दूर मुलांना जाता येणार नाही. म्हणजे निवासी शाळा म्हणा की. हो, 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 हो. अहो, दुसरा मार्ग नाही. त्यांच्या जेवणाचा खर्च. मंजुश्रीची नजर खाली गेली. शिक्षकांचा पगार देईल शासन, पण मुलांचं काय? सर, तिनं वर पाहिलं. डोळ्यातील पाणी गालावर आलं होतं. मी शहरात दुकानात जाऊन मदत मागेन. शिक्षकांच्या पोटात खड्डे पडले होते. खाण्याकडे जाणाऱ्या बकरीसारखी त्यांची अवस्था झाली होती. मॅडम, 8 शाळा बांधकामाचा निधी मंजूर आहे. तालुक्यातील सर्व कामे बंद. 8ही शाळांचा निधी तुमच्या आदिवासी शाळेंकडे वळवला जाईल. ओव्हरसेर उद्या येतील. त्याला मदत करा. गरजे एवढ्या वर्गखोल्या आणि या शिक्षकांचे निवास युद्धपातळीवर बांधून घेण्यात येईल. मंजुश्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. आणि हो, हो, हो आणि मॅडम, त्यांच्या जेवणासाठी तुम्ही मदत करणार आहात ना? पर्याय नाही सर. आश्रमशाळेचा प्रस्ताव स्वतः सवाखंडे तयार करतील. तेही ओव्हरसेर घाडगे यांच्यासोबत उद्या निघतील. तूर्त मंजुरी येईपर्यंत तुम्हाला मदत गोळा करावी लागणार आहे. दुसरा मार्ग नाही. मंजुश्री मंजुश्रीला जे मिळालं त्याच्यावरती प्रचंड खुश होती. आणि मॅडम, हे 10,000 आहेत तूर्त. ठेवून घ्या. अहो सर, हं, आमट्यांनी हेमलकशाला शाळा काढली नसती, तर आज मी या खुर्चीवर बसलो नसतो. झाडावरची पाखरच मारत राहिलो असतो. मी, मी स्वतः. चला, तुम्ही. मंजुश्री निघाली. पण शिक्षक तसेच उभे. आता तुमची काय अडचण? सर, आम्ही दुर्गम भागात काम करणार, तिथंच राहणार. म्हणजे आमच्या गरजा खूपच कमी होणार आहेत. फार मोठी बचत होणार आहे. आम्ही आमच्या पगारातील 20% रक्कम या मॅडमकडे देणार आहोत, देणगी म्हणून. हे ऐकून श्यामराजने उठले. बोलणाऱ्या शिक्षकांच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आणि आता
आत त्यांच्या पापण्या पण ओलवल्या होत्या. रसिक मित्र हो, आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. साध्या कवडशातून बाहेर पडलेली, समाजसेवेचं व्रत स्वीकारलेली मंजुश्री आज आदिवासी पाड्यावरती एक आश्रमशाळा काढण्यासाठी निघालेले आहे. हेमलकशाला शिकलेले रांजणे साहेब स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. जे शिक्षक सुरुवातीला येण्यासाठी नकार देत होते, पण मंजुश्रीच्या भाषणाने प्रभावित होऊन आणि रांजणेंच्या प्रशासकीय दंडुक्याचा प्रसाद खाऊन ते सुद्धा आपल्या पगारातील 20% रक्कम देणगी म्हणून मंजुश्री मॅडमना द्यायला तयार झालेले आहेत. पाहूया हा समाजसेवेचा, आश्रमशाळेचा कवडसा कसा पूर्ण प्रकाशात येतोय. तर ही कथा, कादंबरी ऐकत राहा. आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये.